नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण सार्वजनिक धोरण या अभ्यासक्रमातील प्रमुख घटकाच्या सैद्धांतिक पक्षावर चर्चा सुरू केली होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण सार्वजनिक धोरण म्हणजे काय, या सार्वजनिक धोरणाचे उद्देश काय असू शकतात किंवा याचे प्रकार काय आहेत, किंवा एकंदरीतच ही संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक धोरणाची नेमकी कशा पद्धतीने आकार घेते, यात किती टप्पे असतात, याचा सविस्तर अभ्यास केला होता. याच क्रमामध्ये आज आपण सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीचा जो पहिला टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये कोणते कोणते घटक आपलं योगदान करत असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे मागील तासामध्ये जी आपण प्रक्रिया पाहिली होती, त्या प्रक्रियेतला जो पहिला टप्पा आहे सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीचा, ही निर्मिती होत असताना यामध्ये अनेक घटक हे कार्यतत्पर असतात. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की सार्वजनिक धोरण ही शासनाची भूमिका असते, ती शासनाची जबाबदारी असते, आणि या शासनाच्या जबाबदारीतून शासन स्वतःच्या भूमिकेला पुढे नेत असतं. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षांचं प्रतिबिंब उमटत असतं. परंतु त्याचबरोबरीने आपण हे देखील पाहिले की ही जरी शासनाची जबाबदारी असली, यात शासनाचा रोल, शासनाची भूमिका सर्वेसर्वा मुख्य असली, तरीही या धोरणांच्या निर्मितीमध्ये फक्त आणि फक्त शासन हा एकच प्लेयर किंवा कारक नसतो, तर त्यात अनेक कारक असतात. पैकी कायदेमंडळ हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रभावी असा घटक आहे. आज आपण त्याची सविस्तर चर्चा पाहणार आहोत. मित्रहो, आपण पाहिलं की जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणे कोणत्याही शासनाची मुख्य जबाबदारी आहे. या सार्वजनिक धोरणांची आश्वासने देऊन त्यांना भविष्यात प्रत्यक्षात आणण्याच्या किंवा आकार देण्याच्या नियोजनावरच लोकशाहीमध्ये कोणताही पक्ष हा निवडणुकांना सामोरे जातो. शासनाला नागरिकांसाठी सार्वजनिक धोरणांची निर्मिती करीत असताना देशांतर्गत असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घ्यावा लागतो. मनुष्यबळ किंवा मानव संसाधन वर्ग, त्याच्या क्षमतेचा, त्याच्या विस्ताराचा अंदाज घ्यावा लागतो. यापूर्वी जी काही धोरणे राबवली गेलेली असतात त्याच्या संबंधाने पुनर्भरण किंवा फीडबॅक हा घ्यावा लागत असतो, आणि एकंदरीतच अनेक गोष्टींचा एकत्रितपणे सारासार विचार करून सरकार हे धोरण निर्मितीमध्ये आपलं पाऊल उचलत असतं. राज्य असेल किंवा केंद्र सरकार असेल, या दोन्हींना सार्वजनिक धोरण तयार करीत असताना अनेक घटकांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत होत असते. यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कायदेमंडळाची नेमकी काय भूमिका आहे. कारण कायदेमंडळ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः भारतासारख्या लोकशाही देशामध्ये किंवा कुठल्याही लोकशाही देशामध्ये जे विधिमंडळ असतं, जे कायदेमंडळ असतं, भारतामध्ये संसद असं म्हणूया आपण, त्याची भूमिका फार महत्त्वाची असते. त्याची भूमिका यासाठी महत्त्वाची असते कारण तिथे जनमताचे प्रतिनिधित्व असते. कायदेमंडळामध्ये जे सहभागी सदस्य असतात, ज्यांना आपण संसद, खासदार, आमदार असं म्हणतो, ते विविध मतांचे असतात, विविध विचारसरणीचे असतात, विविध पक्षांचे असतात किंवा विविध
लोकमताचं प्रतिनिधित्व करणारे असतात आणि त्यांच्या माध्यमातून एकंदरीतच देशातील सबंध जनमताचं प्रतिनिधित्व तिथं आपल्याला उमटलेलं दिसून येतं. साहजिकच या कायदेमंडळामध्ये व्यापक जनमताचे प्रतिनिधित्व असल्यामुळे शासनाला विविध स्तरामधून लोकांच्या इच्छा अपेक्षा काय आहेत, लोकांच्या गरजा काय आहेत याचा अंदाज येतो आणि सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये कायदेमंडळाला प्रभावीपणे आपली भूमिका बजावता येते. यानंतर आपण पाहू शकतो की कायदेमंडळ की ज्याला लोकशाहीचं मंदिर म्हटलं जातं, या कायदेमंडळामध्ये कायदे निर्मिती करणे किंवा धोरण तयार करणे हेच मुख्य कार्य हे कायदेमंडळाला करावे लागत असते. विधिमंडळामध्ये किंवा कायदेमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये कोणत्याही धोरणावर व्यापक चर्चा, वादविवाद, विश्लेषण हे होणे अपेक्षित असते. किंबहुना कायदेमंडळ हे विचारांच्या आदानप्रदानाचंच एक व्यासपीठ आहे. कायदे निर्मितीच्या माध्यमातून कायदेमंडळ आपली भूमिका जेव्हा बजावतं तेव्हा ते एका अर्थानं सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्येच स्वतःची भूमिका वठवत असतं. सार्वजनिक धोरण जेव्हा निर्माण होत असते तेव्हा कायदेमंडळामध्ये ते विधेयकाच्या रूपाने समोर येत असते. ही विधेयके सर्वसाधारण विधेयक असू शकतात, अर्थविधेयके असू शकतात, वित्तीय विधेयके असू शकतात, घटनादुरुस्तीच्या संबंधाने असणारी विधेयके असू शकतात. ही सार्वजनिक असतात, ती खाजगी असतात आणि ही विधेयके पुढे चालून कायद्याचं रूप घेतात आणि त्याला धोरण म्हणून ही मान्यता ही मिळत असते. आपल्याला हे देखील माहीत आहे की कुठलंही विधेयक हे कायद्याचं रूप घेण्यापूर्वी त्याचं पहिलं वाचन होत असतं. त्यामध्ये ते कुठल्याही सभागृहामध्ये सादर होऊ शकतं, कोणीही ते सादर करू शकतं. त्यानंतर त्याचं दुसरं वाचन केलं जातं, ज्यामध्ये सर्वसाधारण चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातो. त्यानंतर त्याचं तिसरं वाचन केलं जातं. त्यानंतर ते दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवल्या जातं आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याला राष्ट्रपतींची मान्यता ही मिळत असते. हा कायदे निर्मितीचा सबंध प्रवास त्या धोरणाचा हा कायदेमंडळामध्येच होत असतो. त्यामुळं कायदे निर्मितीमध्ये सार्वजनिक धोरण हे रिफ्लेक्ट होत असताना कायदेमंडळ अतिशय महत्त्वाची भूमिका हे बजावताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की ती म्हणजे धोरणाची घटनात्मकता. कुठलंही धोरण जेव्हा प्रत्यक्षात येत असतं तर त्याचं औचित्य असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे जे धोरण प्रस्तावित आहे किंवा ज्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन उत्सुक आहे ते धोरण घटनेच्या मूळ गाभ्याशी किंवा घटनेमध्ये अभिप्रेत असणाऱ्या तत्वांशी सुसंगत असावे लागते. घटनेच्या मूलभूत हक्कांना किंवा नीतिनिर्देशक तत्वांना छेद देणारं किंवा त्याचा विपर्यास करणारं धोरण हे शासनाला राबवता येत नाही. त्या धोरणाची अशा पद्धतीची घटनात्मकता ही कायदेमंडळामध्येच तपासली जाऊ शकते.
शिवाय कुठलंही धोरण कायद्याच्या रूपानं प्रत्यक्षात येण्याच्या आधी ते कायदेमंडळामध्ये उचित प्रक्रिया पूर्ण करूनच टप्प्याटप्प्यानं समोर गेलेलं असणं अतिशय महत्त्वाचं आणि पायाभूत, ज्याला गरज म्हणू आपण, ते आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. बऱ्याचदा सार्वजनिक धोरणांना जेव्हा न्यायालयामध्ये आव्हान मिळतं, एखाद्या धोरणावर टीका टिप्पणी केली जाते, तेव्हा त्याची घटनात्मकता हीच मुळात तपासली जाते. तर अशा पद्धतीने त्या धोरणांची घटनात्मकता ही कायदेमंडळामध्येच निर्धारित होत असते. त्यामध्ये कायदेमंडळ अनेकदा विशेषज्ञांची मदत घेत असतं, विशेष समित्यांच्या माध्यमातून त्या धोरणाचा अभ्यास करत असतं. व्यापक विचारविनिमय, साधक बाधक चर्चा ही तेथे होत असते आणि त्यानंतरच ते धोरण कायद्याच्या रूपानं आपल्यासमोर येत असतं. त्यानंतर कायदेमंडळाची आणखीन एक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. अनेक जण असं म्हणतात की सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये कार्यकारी मंडळाचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि कायदेमंडळाची भूमिका ही सहाय्यकारी किंवा दुय्यम अशा स्वरूपाची असते. त्यामध्ये अत्यंत चुकीचं असं देखील काही नाही, ते बरोबरच आहे. परंतु कायदेमंडळ हे सल्लागार म्हणून किंवा चर्चेचा मंच म्हणून जेव्हा आपली भूमिका बजावत असतं, तेव्हा त्याला काही विशेष अधिकार देखील प्राप्त झालेले आहेत. सार्वजनिक धोरणाला मान्यता देणे हे कायदेमंडळाच्या हातात आहे. आवश्यकता वाटली तर त्या धोरणामध्ये सुधारणा सुचवणे किंवा एखाद्या धोरणाला पूर्णतः नकार देणे किंवा आहे त्या धोरणाचा पुनर्विचार करणे, या साऱ्या बाबी कायदेमंडळामध्ये सदस्यांकडून सुचवल्या जाऊ शकतात. आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याही लोकशाही देशामध्ये अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती असते आणि लोकांचं प्रतिनिधित्व हे संसदेमध्ये किंवा कायदेमंडळामध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळं या विरोधी मताचा किंवा सूचनात्मक मताचा विचार न करणे किंवा त्या मताची दखल न घेणे ही रिस्क, हा धोका कुठलंही सरकार स्वीकारू शकत नाही, किंबहुना ते वाजवी उचित देखील नसतं. त्यामुळं जरी कार्यकारी मंडळ धोरण तयार करत असलं तरी त्या धोरणाची चिकित्सा ही कायदेमंडळातच होते. त्याची तपासणी, त्याची योग्य अयोग्यता ही कायदेमंडळातच निर्धारित होत असते. जर का ते धोरण खरंच योग्य असेल, जनहितार्थ असेल, तर त्याला मान्यता दिली जाते. त्या धोरणामध्ये काही त्रुटी असतील त्यामध्ये सुधारणा सुचवल्या जातात. जर का धोरण अगदीच घटनात्मक मूल्यांशी विसंगत असेल किंवा त्याचे व्यापक दूरगामी नकारात्मक परिणाम उमटू शकत असतील तर त्याला नकारही दिला जातो. आणि अनेकदा आहे त्या धोरणांमध्ये पुनर्विचार किंवा दुरुस्ती ही देखील सुचवली जाऊ शकते. या साऱ्या जबाबदाऱ्या कायदेमंडळाच्याच आहेत, हे सारे अधिकार कायदेमंडळाचेच आहेत. आणि त्यामुळं सार्वजनिक धोरण जेव्हा आकार घेतं तेव्हा त्यामध्ये कायदेमंडळाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये कायदेमंडळाची भूमिका स्पष्ट करत असताना आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगावी लागते, ती म्हणजे सार्वजनिक धोरणाच्या शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग देखील कायदेमंडळामध्ये पार पडतो. आज आपण पाहतो
की आपण कायदेमंडळामधली संसदेमधली चर्चा लाईव्ह पाहू शकतो. थेट त्याचं प्रक्षेपण होतं. लोक आपले प्रतिनिधी संसदेमध्ये कायदेमंडळामध्ये कशा पद्धतीनं कामगिरी करत आहेत, काय मतं मांडत आहेत, खरंच आपल्या मताचं ते प्रतिनिधित्व करत आहेत का, याची अनुभूती घेत असतात, याचं परीक्षण करत असतात, याचा अनुभव घेत असतात. आणि अशा वेळी जेव्हा कायदेमंडळामध्ये एखाद्या धोरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होते, त्याची चिकित्सा सुरू होते, त्याच्या संबंधाने उद्बोधन प्रबोधन किंवा साधक बाधक चर्चा आकार घेत असते, त्यावेळी या वादविवादांमधून, या व्यापक चर्चेमधून, त्या धोरणाच्या चिकित्सा विश्लेषणामधून एका पद्धतीने धोरणाचं शिक्षण हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असतं, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत असतं, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतं. त्यामुळं धोरण शिक्षणामध्ये देखील कायदेमंडळाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. कारण विधिमंडळामधूनच धोरण शिक्षण हे होत असतं, त्या धोरणाची चिकित्सा होत असते आणि त्यातून नागरिक आपलं मत तयार करत असतात आणि धोरणाला पाठिंबा किंवा विरोध हा दर्शवत असतात. त्यामुळं धोरण शिक्षणाची जागा देखील कायदेमंडळ आहे आणि या धोरण शिक्षणाचा अतिशय जवळचा संबंध हा त्या धोरणाच्या निर्मितीशी असतो. कारण धोरणाची निर्मिती होत असतानाच त्याचं शिक्षण देणं हे सुद्धा कायदेमंडळाचंच काम आहे. तर या साऱ्या गोष्टी तेथे पार पडताना आपण पाहू शकतो. यानंतर कायदेमंडळ जी भूमिका बजावतं त्यामध्ये जे कायदेमंडळाचे सदस्य आहेत त्यांना विविध संसदीय आयुध तंत्र हे घटनेने प्रदान केलेली आहेत की ज्याच्या माध्यमातून ते धोरणाबाबत अधिक खोलात जातात, अधिक निर्दोष आणि सर्वंकष धोरण बनवण्यासाठी आपलं योगदान करत असतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादं धोरण हे सभागृहामध्ये चर्चेसाठी खुलं होतं तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तारांकित, अतारांकित किंवा अल्पसूचनेचे प्रश्न विचारून त्या धोरणाबाबत अधिक माहिती घेतली जाते. शून्य प्रहरामध्ये ऐनवेळी चर्चा घडवून आणली जाते. अनेकदा ठराव, सूचना किंवा प्रस्ताव मांडले जातात. मूळ प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव, उपप्रस्ताव, दुरुस्ती प्रस्ताव हे मांडले जातात. त्यानंतर एखाद्या धोरणाच्या संबंधाने सूचना मांडल्या जातात, स्थगन प्रस्ताव मांडले जातात किंवा धोरणाला कडाडीचा विरोध असेल आणि त्यावरून शासनाच्या नियतीवरच प्रश्न निर्माण केला जात असेल किंवा सरकारच्या धोरणांवर टीकेचं शेवटचं पाऊल, टोकाचं पाऊल म्हणून आपण अविश्वास ठराव असेल किंवा इतर प्रस्ताव असतील त्या गोष्टी पाहू शकतो. सांगण्याचा उद्देश हा आहे की संसदेमधील सदस्यांना घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे कायदेमंडळाची जी भूमिका आहे ही अधिक गंभीर आणि व्यापक अशी होत जाते. ही सारी घटनात्मक आयुधे आहेत आणि या आयुधांचा वापर हा जेव्हा कायदेमंडळातील सदस्य करत असतात तेव्हा ते एका अर्थाने अधिक सकस निर्दोष धोरण निर्मितीमध्येच स्वतःचं योगदान हे करत असतात. आणि त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की कायदेमंडळ हे सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये स्वतःची भूमिका बजावत असताना अतिशय मोठी आणि घटनात्मक जबाबदारी पार पाडत असतं.
या तासामध्ये आपण कायदेमंडळाची भूमिका सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये काय आहे त्याचा सखोल सविस्तर अभ्यास केला. पुढील तासामध्ये आपण कार्यकारी मंडळाची भूमिका पाहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.